दिवाळी स्पेशल या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही बघितलंच असेल झी 24 तासच्या ऑफिसमध्ये ही सगळी सेलिब्रिटी मंडळी हाच दिवाळीचा आनंद आपल्यासोबत शेअर करण्यासाठी आलेली आहेत। आणि स्वप्नील जोशी आहे, सतीश राजवाडे आहे, मुक्ता बर्वे आहे, प्रशांत दामले आहेत आणि मुंबई पुणे मुंबई 2 ची ही सगळी टीम आहे। त्यामुळे नेमका हा मुंबई पुणे मुंबईचा प्रवास आतापर्यंत तुम्हापैकी आपल्यापैकी सगळ्यांना समजलाच आहे, पण त्याच्यात आणखीन एक आता ॲडिशन झालेली आहे प्रशांत दामलेंचं। सर्वप्रथम झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा। दिवाळी आनंदाने साजरे करा, फटाके जपून वाजवा। माझं तर म्हणणं आहे खाली वाजवूच नका, जे काय वाजवायचं ते वरती वाजवा, म्हणजे बरं पडतं, कोणाला त्रास होत नाही। आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवातच गाण्याने करायची का सांगता गाण्याने करायची, तुला काय वाटतं? सुरुवात गाण्याने। बर, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, मला सांगा, असं ते गाणं आहे। क्या बात आहे। तर प्रशांत दामलेंना सुख म्हणजे नेमकं काय आहे, की तुमची सुखाची व्याख्या काय आहे, की तुम्ही इतरत्र सगळीकडे हिंडत असता, प्रयोगांमध्ये बिझी असता, पण सुख ज्याला म्हणायचं तुम्ही जगभर फिरता, की घरी आल्यानंतर एक असा क्षण असतो की हां थोडंसं आपल्याला आनंद मिळतो, स्वतःलाच सुख पाहिजे असतं, काय सांगताय तुम्ही सुख काय? नाही, मी सारखाच असतो, त्यामुळे मला सुखाचा काही प्रॉब्लेम नाही आहे। काय सुख हे माझ्या मते प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही पॉझिटिव्ह बघत राहिलात ना तर ते सुख आपोआप आपल्याबरोबरच राहतं। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सातत्याने आपल्याकडे आजूबाजूला निगेटिव्ह गोष्टी घडतच असतात, त्यामुळे त्या गोष्टींकडे कशा दृष्टीने तुम्ही बघता, म्हणजे माझं खूप डोकं दुखतं आहे, हिला डोकं दुखतं आहे यार, पण त्याच्यावेळी मी असं म्हटलं यार बरं आहे पोट नाही दुखत आहे, तर आपण डोक्याकडे दुर्लक्ष होतं। थोडक्यात आपलं जे दुखत नाही आहे ना त्याचा विचार करावा, म्हणजे आपण आनंदात राहतो। सर्वसामान्य प्रेक्षकांना ही एक उत्सुकता असते की कलाकार मंडळी दिवाळी सेलिब्रेशन कसं करत असणार, काय त्यांचं काही वेगळं प्लॅनिंग असतं का, तर तुम्ही स्वतः दिवाळी कशी असते तुमची? नाही, गेल्या अनेक वर्षात मी स्वतः फटाक्यांच्या विरुद्ध आहे, त्यामुळे फटाके वाजवले नाहीत। लहानपणी वाजवायचो कारण मी लहान होतो, आणि एक काळ असतो साधारणपणे लग्नाच्या आधी किंवा तिथपर्यंत साधारण फटाके वाजवता येतात, नंतर आपलेच वाजतात फटाके लग्नानंतर, त्यामुळे नंतर लग्नानंतर मी काय फारसे फटाके मुळात वाजवलेच नाही फटाके, पण त्याच्या आधी लहानपणी खूप फटाके वाजवायचो। आमच्या वाडीमध्ये सगळे कुटुंब एकत्र येऊन सगळे फटाके एकत्र करून ते फटाके पूर्वी आम्ही उन्हात तापवायचो, म्हणजे आता ती पद्धत आहे की नाही आय डोंट नो, पण पूर्वी उन्हात फटाके तापवले, म्हणजे लवंगी मिरची, इलेक्ट्रिक, ॲटम बॉम्ब, चिडी, आता चिडी तर अनेक वर्षात बंदच आहे, पण हे सगळे फटाके आपण उन्हात तापवले की जास्त व्यवस्थित वाजतात, अशी एक अंधश्रद्धा होती, आणि त्या अंधश्रद्धेला बळी पडून आम्ही सगळे ते वाजवायचो, कारण अनेक वेळा तापलेले फटाकेसुद्धा फुस करून उडायचे। त्यामुळे नंतर मला कळलं हे येडपटपण आहे, असं तापून वगैरे काय होत नाही, मुळात असेल तरच ते वाजतील, आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून। मुक्ता, पुन्हा एकदा स्वागत आहे। कसे वाटते, एकतर आमच्या न्यूज रूममध्ये आली आहेस तू, सगळीकडे तुला जर आकर्षक रोषणाई दिसते, तर आज पहिल्यापेक्षा आज कसं वाटतंय, दिवाळीमध्ये भेटतोय? प्रसन्न वाटतंय। न्यूज रूम अशी दिसू शकते मी इमॅजिन केलं नव्हतं, आणि तितकी छान सजवली आहे, सगळेजण मंडळी पण फ्रेश दिसत आहेत, आणि अचानक प्रशांत सर गायला लागल्यावर एकदम शांतता होऊन सगळ्यांनी ठेका धरला, त्यामुळे मला असं वाटतं की सुख म्हणजे नक्की काय असतं उत्तर सगळ्यांना मिळालं, की मी सगळ्यात सुखी होते जास्त, की दामले सरांच्या शेजारी उभं राहून गाणं ऐकायचं, आणि ते आम्ही शूटिंगला पण केलं। सो दिवाळी अशी मंगलमय वाटते ऑफिसमधली। काय सांगताय, गेले काही दिवस या सगळ्या मंडळींबरोबर तुम्ही काही वेगळा आनंद शेअर करताय, वेगळ्या गप्पा गोष्टी शेअर करताय, तुम्ही कसं सध्या गेले काही दिवस एकदम वेगळे आहेत तुमच्यासाठी? पहिलं म्हणजे मला जेव्हा ह्यांनी विचारलं सिनेमात काम करायला तेव्हा मला थोडंसं टेन्शन आलं होतं, कारण प्रशांत दामले वगैरे मोठी माणसं माझ्याबरोबर होती। मी पहिला प्रश्न सतीशला असा विचारला की अरे बायको मोठी आहे का त्याच्यापेक्षा, कारण हा खूप लहान दिसणार, ते लहानच दिसतात ते वर्षानुवर्ष, त्याचं मला खूप टेन्शन आहे आता पुढे आम्ही कसे दिसणार आहोत। बट शूटिंग करताना खूप मजा आली, कारण स्वप्नील आणि मुक्ता यांची पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्हिटीची कार, प्लस सतीश इज अन एक्सलंट पर्सन, एक्सलंट डिरेक्टर, आणि एक मजा आली।
स्वप्नील, यावेळची दिवाळी सेलिब्रेशन, यावेळची दिवाळी काही खूप वेगळी आहे, तर कसं एन्जॉय करतोय? खूप मजा येते यावेळच्या दिवाळीला, कारण दिवाळी हा आपल्या परिवाराबरोबर, आपल्या आप्तेष्टांबरोबर साजरा करायचा सण आहे. आणि आमचं भाग्य आहे की संपूर्ण महाराष्ट्र जणू एक परिवार झाला या दिवाळीच्या निमित्ताने. कारण आम्ही प्रमोशन करतोय, दिवाळी अगदी तोंडावर आहे, आणि या निमित्ताने इतक्या मोठ्या परिवाराबरोबर 12 नोव्हेंबरपासून दिवाळी एकत्र साजरी करायला मिळणार आहे. म्हणून खूप खूप वेगळा आनंद आहे. आणि इतक्या मोठ्या परिवाराबरोबर मीही कधी दिवाळी साजरी केली नव्हती, त्यामुळे खूप एक्सायटेड आहे आणि वाट बघतोय की 12 नोव्हेंबरला प्रतिसादाचा फराळ काय मिळतो, तो किती गोड असतो, किती तिखट असतो. पण आय एम शुअर की दिवाळी आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची जाणार आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे आहेत. मला सांगा, हे जे गाणं आता अचानकपणे सिनेमात आलं, ही पहिलीच आयडिया होती की अचानक बाहेर आली, की हे म्हणजे नेमकं क्लिक कुठे झालं की हे पण गाणं यायला पाहिजे? मुळेच अचानक सुचलं नाही आहे. जेव्हा प्रशांत सरांना अप्रोच झालो मी या रोलसाठी आणि त्यांचं कास्टिंग जे झालं, मी तेव्हाच त्यांना म्हटलं होतं पहिल्या दिवशीच की सर, मला हे गाणंसुद्धा तुमचं ह्या सिनेमात घ्यायला आवडेल, कारण मुळातच हे गाणं प्रचंड प्रमाणात पॉप्युलर आहे. आम्हीसुद्धा लहानपणापासून हे गाणं ऐकत आलो आहे, त्याची पॉझिटिव्हिटी खूप छान आहे. आणि मुंबई पुणे मुंबई पार्ट 1 असू देत किंवा आता हा पार्ट 2 असू देत, दोन्ही सिनेमे खूप आनंददायी, खूप पॉझिटिव्ह आणि खूप सुखी नोटवर झालेले सिनेमे आहेत. त्या अशा सुखी आनंददायी कौटुंबिक संपूर्ण चित्रपटाला मला सांगा सुख म्हणजे नक्की काय, असं सारखं एक अँथम मी म्हणेन, फॅमिली अँथम जर मिळत असेल तर त्याची पॉझिटिव्हिटी अजून वाढते. हा माझा स्वार्थ होता की त्यांचं हे गाणं माझ्या चित्रपटात यावं. प्रशांत सरांनी, श्रीरंग गोडबोलेंनी ज्याने हे गाणं लिहिलं आहे, आणि अशोक पकी काकांनी ज्याने हे गाणं कंपोज केलं, त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता इमिजिएटली आम्हाला ह्या गाण्यासाठी NOC दिली. त्याच्याहून अधिक आनंद आहे की कुठेतरी माझ्या सिनेमाला ह्याच्यामुळे 4 चांद लागतात. तर ही सगळी मंडळी आहेत आपल्यासोबत. दिवाळी सेलिब्रेशन आहे, मात्र छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय दिवाळी स्पेशल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सेलिब्रिटी मंडळी आपल्यासोबत आहे आणि आमच्या न्यूज रूममधले सगळे सहकारी आहेत, जे तुम्ही आल्यापासून की त्यांच्या मनामध्ये काही छोटे छोटे प्रश्न आहेत, ते खूप उत्सुक आहेत. सागर आहे, सागरचा प्रश्न. मला स्वप्नील, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मुंबई पुणे मुंबईमध्ये तू बदललायस, असं तू बोललायस की मी बदललोस, तर आधीचा स्वप्नील आणि आत्ताच्या स्वप्नीलमध्ये काय फरक आहे? मी मुंबई पुणे मुंबईमध्ये मी बदललो, याचा अर्थ मला म्हणण्याचा असा होता की भाग 1 मध्ये जो गौतम होता आणि भाग 2 मधला जो गौतम आहे, त्याच्यात काय बदल झाला असा प्रश्न विचारला होता मला मागच्या इंटरव्ह्यूमध्ये. त्याच्यावर मी असं उत्तर दिलं होतं की मूळ स्वभाव बदलत नाही माणसाचा, मूळ स्वभाव तोच राहतो. त्यामुळे मूळ स्वभाव नाही बदलला आहे, पण लग्न ठरलं की माणसामध्ये एक स्वाभाविक बदल घडायला लागतात. तो रिस्पॉन्सिबल वागायला लागतो, तो थोडासा नर्वस होतो, थोडासा एक्सायटेड असतो, आणि कारण जबाबदारी आलेली असते, त्या अनुषंगाने जे बदल घडतात नकळत त्याच्या वावरण्यात, त्याच्या राहण्यात, ते बदल तुम्हाला गौतममध्ये नक्की बघायला मिळेल. कृष्णात आहे. कृष्णातचा प्रश्न मला स्वप्नीलला आणि मुक्ताला विचारायचं आहे की पहिल्या भागामध्ये, पहिल्या पिक्चरमध्ये ज्याप्रमाणे पुणे मुंबई असा जो वाद होता, ज्या पद्धतीनं तुम्ही भांडत होता, पुण्याचे गुणदोष तुम्ही काढत होता, मुंबईचे गुणदोष तुम्ही काढत होता, तेच या पिक्चरमध्ये पुन्हा दिसायला मिळेल का? मगाच्या उत्तराचाच थोडासा पुढचा भाग, की पात्र तीच असल्यामुळे आणि ती मुलगी मुंबईची आणि हा पुण्याचा असल्यामुळे ते वाद दिसतीलच, पण त्याच्या पलीकडे जाऊन खूप काही छान गोष्टी यात आणखीन दिसतील. मला स्वप्नीलला प्रश्न विचारायचा की आता दिवाळी आली, आता ज्या वेळेला तू लहान होता आणि आता, तर लहानपणीची दिवाळी तुझी कशी होती आणि कोणत्या गोष्टीला तू जास्त मिस करतो आणि या पिरियडमध्ये तू त्याला आठवतो? प्रत्येक वय बदलत जातं तसं व्याख्या बदलतात, परिभाषा बदलतात, त्यामुळे दिवाळी बदलत गेली. लहानपणी जसं प्रशांत म्हणले तसं मीही लहानपणी खूप फटाके उडवायचो, खूप आवडायचं मला फटाके उडवायला. पण जसं जसं आपण मोठे होतो, समज येते, तसं तसं कळायला लागलं की अरे ह्याचा त्रास होतो लोकांना. तर मीही गेली ऑलमोस्ट 6-7 वर्ष झाली मी फटाके उडवत नाही. सो आय थिंक विथ एज, विथ मॅच्युरिटी आलेला बदल आहे, तर तितका बदल आला आहे. बाकी दिवाळीचा आनंद लुटण्याचा जर भाग आहे तर त्याच्यात अजिबात काही बदल झालेला नाही. मुक्ता, तुला विचारायचं, तू तुझी दिवाळी कशी सेलिब्रेट करते? म्हणजे लहानपणा आपण खूप मजा करतो, तसंच आता आहे का आत्ताच्या लाईफमध्ये? पण आता तू सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे थोडंसं काही चेंज झालंय की आता तशीच धमाल करतेस तू? सेलिब्रिटी असं तरी मी माणूस आहे आणि सणासुदीला पण शक्यतो घरी जाण्याचा प्रयत्न करतो. लहानपणी पण फटाके नाही वाजवायचे मला, कारण आवडायचं नाही, पण किल्ला वगैरे करायचो आम्ही. ते आता करायला नाही मिळत. ते मावळे आणायचे, मग ते ठेवायचं, मग गहू टाकायचे किल्ल्यावर, मग ते गवत उगवणार, ते सगळं जे होतं ते मिस करते मी.
आणि आता कसं होतं की प्रशांत सर काय किंवा मी काय, आम्ही नाटक जे करणारे माणसं होत ना, ती युजली लोकांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा आम्हाला काम असतं, कारण तेव्हा लोकांना मनोरंजन हवं असतं. त्यामुळे हल्ली सगळे महत्त्वाचे सण मी काम करत असते आणि उरलेले दिवस जेव्हा सुट्टी असते तेव्हा घरी जाऊन आम्ही सण साजरे करतो. त्यामुळे आता दिवाळी ऑफ सीझनला असते माझी. तर ही सगळी सेलिब्रिटी मंडळी आहेत. लहानपणीच्या आठवणी, दिवाळी असते, दिवाळी निमित्त सगळे प्रत्येकजण एकमेकांना भेटत असतो, आठवणी शेअर करत असतात. त्याच आठवणी इथे या मंडळींनी शेअर केलेल्या आहेत. पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, मात्र ब्रेक नंतर एक अंताक्षरीचा प्रोग्राम रंगणार आहे, जो मुंबई पुणे मुंबईची टीम आणि झी 24 तासचे आमचे सहकारी यांच्यामधली ही अंताक्षरी रंगणार आहे. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा झी 24 तास. सेलिब्रेशन आहे आणि झी 24 तासच्या न्यूज रूममध्ये आता 2 टीम आपल्याला दिसणार आहेत. मुंबई पुणे मुंबई 2ची टीम या बाजूला आहे. ही सगळी मंडळी आहेत, गाण्यासाठी सज्ज आहेत. आणि या बाजूला मुंबई आमच्या झी 24 तासची टीम आहे, सगळे सहकारी आहेत. त्यामुळे कोण जिंकणार आणि ह्या जिंकल्यानंतर जे विनर आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे, ते आपण दिग्दर्शक आहेत सतीश राजवाडे त्यांच्याकडनं विचारूया. जी टीम जिंकेल मुंबई पुणे मुंबई पार्ट 3 मध्ये ह्याच टीमनी अंताक्षरी गायची. तर अशी सगळ्यांना तर अशी संधी मिळणार आहे. आणि सुरुवात अर्थातच प्रशांत दामले करतायत त्यांच्या गाण्यापासून. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. ए का य ए पण चालेल ना. ए मैंने कसम ली, ए तूने कसम ली, नहीं होंगे जुदा हम, ए मैंने कसम ली. नहीं इमली का बूटा, बेली का पेड़, इमली खट्टी मीठे पेड़, इस जंगल में हम दो शेर, चल जल्दी हो गई देर. राम करे ऐसा हो जाए मेरी निंदिया, तोहे मिल जाए मैं जागूं, तू सो जाए मैं जागू, तू सो जा. हे हे सुना आती क्या खंडाला, क्या करूं आगे में खंडाला, अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या 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 क्या. यादों की बारात निकली है आज इनके द्वारे, इनके द्वारे. की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे. आता या टीमला तिसऱ्या भागात अंताक्षरी गायला नक्की मिळणार. शायद झालं आपण जिंकलो. बरं बरं बरं. पण आता या गाण्यावरून मला एक छान प्रश्न सुचलाय, जो आज मला मुक्ताला विचारायचा आहे. मुक्ता, कधी 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 वेळ आहे तर 12 नोव्हेंबरला लग्न लागतंय.
त्याचंच आमंत्रण देत फिरतोय सगळीकडे आणि पत्रिका छापल्यात, सगळी तयारी झाली. याच आता म्हणजे काळजी करूच नका आता. आलंच आता तोंडावर, इथे इथे. फार वाट नाही बघायला लागणार. 12 नोव्हेंबर. चलो, तुम्ही इथे आलात. खूप खूप आमच्या सगळ्या झी परिवारातर्फे तुमच्या मुंबई पुणे मुंबईच्या सगळ्या टीमसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मुंबई पुणे मुंबई हिट होईलच यासाठी आमच्या सगळे जे सहकारी आहेत त्यांची मनापासून शुभेच्छा. थँक्यू. दिवाळी स्पेशलमध्ये आज इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.